जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या चरण पादुका, या पादुकांना एक विशेष महत्त्व आहे। ते महत्त्व अशा दृष्टीनं की खरं अध्यात्म किंवा परमार्थमध्ये जर आपण पाहिलं तर पादुका हे निर्गुणाचं प्रतीक आहे, आत्मतत्वाचं प्रतीक आहे, शुद्ध आत्म्याचं प्रतीक आहे। आणि हे प्रतीक पूजन करत असताना ते कसं करावं, समर्थांनी फार सुंदर सांगितलं की सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे। म्हणजे मूर्तीपूजा असेल, ध्यानधारणा असेल, स्तोत्र असतील आणि पादुका पूजन असेल, हे पादुका आणि समाधी हे निर्गुण तत्वाचं प्रतीक आहे। पण या निर्गुण तत्वाच्या प्रतीकाची ही पूजा आपण करत असतो। आपल्या भारतीय परंपरेमध्ये या पादुकांना विशेषत्वानं महत्त्व दिलेलं आहे। समर्थांच्या पादुकांचं तर वर्णन अन्य संतांनी तर केलेलंच आहे, पण या समर्थांच्या पादुकांचं वर्णन स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराजांनी करावं। महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं आणि आता त्याचं वर्णन खरं येतं की ज्या पादुकांच्या पूजनाबद्दल आपण माहिती घेत आहोत, महाराज असं म्हणतात, काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात, स्मरणी हातात तुळशीची। म्हणजे याहून आणखीन वेगळं वर्णन कशासाठी हवं आहे? स्वतः तुकाराम महाराज जर समर्थांच्या या पादुकांचं वर्णन करतायत तर या पादुका त्या काळापासूनच पूजनासाठी अनेक ठिकाणी जात असतात। समर्थांच्या या पादुका रामदास स्वामी संस्थान सज्जनगड जेव्हा हा समर्थ पादुका प्रचार दौरा आयोजित करतं त्यावेळेला विशेषत्वानं आध्यात्मिक पारमार्थिक सुंदर अशा प्रकारची योजना या पादुका पूजनाच्या माध्यमातून राबवली जाते। पादुकांचं पूजन भक्तांनी घरोघरी नेऊन करावं। काय श्रद्धा असते, किती भक्ती असते, किती भाव असतो, तो नुसता पाहण्यासारखा नसतो, तो नुसता सांगण्यासारखा नसतो, तर तो भाव हा अंतःकरणाने टिपण्यासारखा असतो। अनेक ठिकाणी जेव्हा या समर्थ पादुका प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून पादुका जात असतात तेव्हा त्या पादुकांचं पूजन करत असताना भक्तांच्या श्रद्धा अशा आहेत, भाविकांच्या श्रद्धा अशा आहेत की या समर्थांच्या पादुका म्हणजे प्रत्यक्ष समर्थांचंच ते प्रतीक आहे, प्रत्यक्ष समर्थांची पावलं आहेत, प्रत्यक्ष समर्थच या पादुकांच्या रूपानं आमच्या घरी येत असतात। ही भक्तांची पादुकांबद्दलची अंतःकरणामध्ये असलेली श्रद्धा आहे। आणि या श्रद्धेला अनुसरून संस्थांच्या या पादुका प्रचार दौऱ्यामध्ये पादुका पूजन हे समर्थांनी जसं सांगितलं की पहिले ते हरिकथा निरूपण, त्या हरिकथा निरूपणाला अनुसरून या पादुका दौऱ्यामध्ये पादुका पूजनाचं एक विशेष महत्त्व आहे। भाविक भक्त जेव्हा या पादुका आपल्या घरी नेत असतात तेव्हा त्यांची एक विशेष वेळ ठरलेली असते। सकाळी 8 ते 12 या वेळेमध्ये सकाळच्या पादुकांचं पूजन असतं। 12 वाजता ज्यांच्या घरी त्या पादुका जातात तिथे पादुकांना नैवेद्य असतो, पूजन असतं। आणि ते झाल्यानंतर दुपारी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत पुन्हा पादुकांचं पूजन असतं। हे पंचोपचार पूजन असतं। त्या पादुकांना अत्तर लावणं, त्या पादुकांना फुलं वाहणं, गंध वाहणं, धूप, दीप, नैवेद्य, आरती अशा प्रकारचं हे पंचोपचार पूजन असतं। आणि हे पंचोपचारी पूजन करत असताना साधारण या पादुका पूजनासाठी 20 ते 25 मिनिटाचा कालावधी लागतो। आणि या पादुका पूजनाच्या माध्यमातून अनेक भक्तांच्या घरी जेव्हा या पादुका जात असतात तेव्हा हे पादुका पूजन करत असताना कुठल्याही प्रकारचा
जाती, भेद, पंथ, संप्रदाय या प्रकारचं कुठलंही बंधन न ठेवता संस्थांनी असा सुंदर एक सेवा योग ज्याला म्हणतात तो भक्तांच्यासाठी उपलब्ध करून दिला की प्रत्येकानं या ज्यांना न्यावाशा वाटतात पादुका आपल्या घरी, ते पादुका आपल्या घरी नेऊन त्यांचं पूजन करू शकतात. आणि हे पूजन झाल्यानंतर पुन्हा अनेक आसपासचे त्यांच्या शेजारपाजारचे लोक दर्शनाला येत असतात. ते पादुकांचं दर्शन तिथे घेत असतात. अशा पादुका ठिकठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये जात असतात. दरवर्षी वेगवेगळ्या भिक्षेचा प्रांत ठरलेला असतो. त्या प्रांतामध्ये या पादुका जात असतात. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा वेगवेगळ्या प्रांतामध्ये या पादुका जाऊन आलेल्या आहेत आणि भविष्यातही अशाच प्रकारचं हे पादुकांचं पूजन हे होत राहतं. या पादुका या समर्थांच्या मूळ पादुका आहेत. मूळ पादुका अशा अर्थानं की समर्थांनी अखंड भारतभर जे 1100 मठ स्थापन केले, या 1100 मठावरती 1100 महंतांची योजना केली आणि महंतांना असं सांगितलं की केवळ कर्मकांड न करता, केवळ पूजा अर्चना करता तुम्ही समाजासाठी काहीतरी कार्यरत राहा. आणि त्यासाठी त्यांना हे निर्गुणाचं प्रतीक म्हणून काही प्रमुख शिष्यांना समर्थांनी पादुका दिल्या. काही ठिकाणी कोबडी आहे, काही ठिकाणी झोळी दिली आणि अनेक प्रमुख शिष्यांना जे समर्थांच्या सान्निध्यामध्ये आहेत, उदाहरणार्थ दिवाकर गोसावी आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा पादुका दिलेल्या आहेत, संत वेणास्वामींना पादुका दिलेल्या आहेत, संत अक्कास्वामींच्याकडे पादुकांचं पूजन आहे. अशा अनेक प्रमुख शिष्यांना संप्रदायामध्ये समर्थांनी ज्या पादुका दिल्या, त्याच पादुका इथे समर्थांच्या सज्जनगडावरती समाधीपाशी ज्या पादुका असतात, मूळ पादुका, की ज्या पादुकांना समर्थांचा चरणस्पर्श झाला, अशा पादुका या प्रचार दौऱ्यामध्ये असतात. आणि त्याचा आनंद अनेक भक्तगण आपल्या घरी नेऊन या पादुकांच्या पूजनाचा आनंद घेत असतात. आणि त्याच्यातून हेच साधायचं असतं की पुढच्या पिढीसाठी, मुलांसाठी संस्कार त्यांच्यावरती चांगले होण्यासाठी आणि हीच परंपरा अखंड आणि अव्याहत पुढे राहण्यासाठी या पादुका पूजनाचा एक सेवा प्रकार ज्याला म्हणता येईल, हा संस्थांच्या पादुका दौऱ्यामध्ये आयोजित केलेला असतो. समर्थांनी जेव्हा भारत भ्रमण केलं, तेव्हा भारत भ्रमण करत असताना एक संघटनात्मक शक्ती समर्थांनी संप्रदायासाठी उभी केली आणि त्याच्यासाठी बलोपासना दिली, त्याच्यासाठी एकत्रीकरण केलं, त्याच्यासाठी मठ स्थापना केली, त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना पद्धती निर्माण केल्या. आज सुद्धा या संस्थांच्या पादुका दौऱ्याच्या माध्यमातून हे संघटन व्हावं, एकत्र या संप्रदायाचा आणि संप्रदायातील समर्थांच्या शिकवणुकीचा प्रचार आणि प्रसार हा सर्वत्र व्हावा आणि संघटन शक्ती ज्या ठिकाणी एकत्र येते त्या ठिकाणी खरा आनंद मिळत असतो, खरी शक्ती त्या ठिकाणी उभी राहत असते आणि ते समर्थांना अभिप्रेत होते. आजही जसं पादुकांचं व्यक्तिगत पूजन घरोघरी येऊन केलं जातं, त्याच पद्धतीनं शहरामध्ये आणि वेगवेगळ्या ग्रामीण आदिवासी भागामध्ये सुद्धा या समर्थांच्या पादुका जेव्हा जात असतात तेव्हा त्या पादुकांचं सामुदायिक पूजनही आयोजित केलं जातं. आता हे सामुदायिक पूजन करत असताना अनेक गावातली मंडळं असतात, अनेक गावातल्या संस्था असतात, अनेक गावातले वेगवेगळ्या प्रकारचे सगळे कार्य करणारे कार्यकर्ते असतात. हे सगळे कार्यकर्ते एकत्र येतात आणि हे सामुदायिक पूजनाचा सोहळा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होतो आणि अतिशय आनंदानं, जशी सामुदायिक सत्यनारायणाची पूजा असते, गणेशोत्सवामध्ये गणपतीची पूजा असते, तशी या समर्थ पादुकांची पूजा ही वेगवेगळ्या ठिकाणी सामुदायिक पद्धतीनं आयोजित केली जाते आणि त्याचाही आनंद अनेक भक्तगण घेत असतात. समर्थ पादुका प्रचार दौऱ्याबरोबर साधारण 40 ते 45 मंडळी असतात. सांप्रदायिक भिक्षा, उपासना, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात. त्यामध्ये या पादुका पूजनासाठी एक गुरुजी पूजा सांगणारे जे असतात ते पादुकांच्या बरोबर असतात आणि एक पादुका घेणारे रामदासी असतात. अशी साधारण एक 2 ते 3 मंडळी या पादुकांच्या बरोबर या पादुका घेऊन जात असतात आणि पादुका पूजन त्या ठिकाणी होत असतं. प्रत्येही मागणे भिक्षा, मिळाली न मिळो तरी, नित्य नूतन हिंडावे धुंडावे भक्त प्रेमळ, कुग्रामे अथवा नगरे, पहावी घरांची घरे, भिक्षावेसे लहान थोरे परीक्षून सोडावे. समर्थांनी आपल्या दासबोधामध्ये भिक्षा निरूपणाचा समास सांगितला आणि ही भिक्षा ही संप्रदायामध्ये कशी आली असेल, या भिक्षेचा मुख्य उद्देश काय,
वास्तविक पाहता समर्थ हे वैराग्य संपन्न आहेत, निस्पृहतेचा महामेरुमणी असं ज्यांचं वर्णन करावं असे समर्थ आहेत. पण या संप्रदायामध्ये झोळी का आली, या संप्रदायामध्ये भिक्षा का आली? याचं कारण असं आहे की समर्थांचा मुख्य दंडक असा होता की आमुची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, आपणामागे जगदीशासी भजत जावे, असं सांगणारे समर्थ गळ्यामध्ये झोळी घालायला सांगतायत. आणि ही झोळी ही अशी सर्वसामान्य झोळी नाही आहे. समर्थांची झोळी फार मोठी व्याप्ती आहे तिची. केवढी मोठी व्याप्ती आहे? त्या झोळीला 9 कप्पे आहेत आणि त्याचं वर्णन फार सुंदर केलं की नवविध भक्तीच्या कोठड्या दिव्यजीला, निगम वेदचारी शोभती बक्षजीला, म्हणून विनवितो मुक्ती देई तुदासा, शरण तुझ कामधेनू सोडी संसार पाशा. अशी संसार पाशातून सोडवणारी ही झोळी आहे. ज्या झोळीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्पण केलेलं राज्य ज्या समर्थांच्या झोळीमध्ये सामावलं गेलं ती ही झोळी आहे. मग ही संप्रदायामध्ये झोळी कशी आली, भिक्षा कशी आली? एक छोटासा प्रसंग आहे की चाफळला रामनवमीचा उत्सव आहे, अगदी जवळ आलेला आहे. आणि उत्सव जवळ आला म्हटलं की साधारण सेवकांची, भक्तगणांची अशी धावपळ सुरू होते, तयारी सुरू होते. आणि मग जमवाजमव सुरू होते, धनधान्याची जमवाजमव कशी करायची, उत्सव कसा संपन्न होईल, अशी वेगवेगळ्या प्रकारची तयारी असते. चाफळचा रामनवमीचा उत्सव जवळ आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून जे दान येत असे, जी भिक्षा येत असे, ती यायला थोडा उशीर झाला. उशीर झाला म्हटलं की शिष्य अस्वस्थ झाले आणि समर्थांच्याकडे गेले. समर्थांना शिष्यमंडळी सांगतायत, महाराज रामनवमीचा उत्सव अगदी जवळ येऊन ठेपलाय, पण महाराजांच्याकडून, राजांच्याकडून आज जे दान यायचंय, भिक्षा यायची, ती अजून आलेली नाही. समर्थांनी एकच मार्मिक प्रश्न त्यांना विचारला की म्हणाले, उत्सव कुणाचा आहे? रामरायांचा उत्सव आहे. मग रामाचा उत्सव आहे तर तुम्ही चिंता कशासाठी करता? रघुनाथ स्मरुनी कार्य करावे, ते तात्काळाची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी, मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू कष्टी होशी, राम करता म्हणता पावशी यश कीर्ती प्रताप. तुम्ही चिंता करू नका, रामराय उत्सव करून घेतील. शिष्यांचं काही समाधान होईना. पुन्हा शिष्यमंडळी जात आहेत, समर्थांना प्रार्थना करतायत. समर्थांना शेवटी कल्याणाला बोलवावं लागलं. कल्याणाला बोलावलं आणि समर्थांनी चाफळच्या मठामध्ये 205 मनाचे श्लोक त्यांना सांगितले आणि शिष्यांना सांगितलं की उद्या सकाळी, उद्या पहाटे उठा, ही झोळी घ्या, गळ्यामध्ये घाला, मनाचा श्लोक म्हणा आणि माझ्या रघुपतींचा गजर करत घरोघरी भिक्षा मागा आणि भिक्षेतून माझ्या रघुपतीचा उत्सव चालवा. हे समर्थांचे शब्द आहेत. आणि तेव्हापासून ही भिक्षेची परंपरा संप्रदायामध्ये सुरू झाली. मग त्या भिक्षेच्या परंपरेला अनुसरून आजही रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड या संस्थांच्या वतीनं प्रतिवर्षी 2 महिने हा खरा भिक्षा दौरा म्हणूनच आयोजित केला जातो. वेगवेगळ्या प्रांतामध्ये रामदासी मंडळी जेव्हा भिक्षेसाठी बाहेर पडतात, रघुपतींचा भजन गजर करत, मनाच्या श्लोकांची गर्जना करत घरासमोर जात असतात. कोणाच्याही घरात जायचं नाही, दारासमोरून रस्त्यानं भिक्षेसाठी श्लोक म्हणत जायचं आणि जी भिक्षा येईल ती भिक्षा झोळीमध्ये घ्यायची. समर्थांनी असं सांगितलं की बहुता आणिता घ्यावी मुष्टी एक. ही मुठभर भिक्षा ही त्या काळामध्ये सहज शक्य होतं, उत्सव चालणं, करणं, संप्रदाय चालवणं. पण आज संप्रदायाची आणि कार्याची व्याप्ती वाढलेली असल्यामुळे आज भिक्षेतूनच हा संप्रदाय चाललेला आहे. भिक्षेतूनच ही गडाची परंपरा चाललेली आहे. भिक्षेतूनच या संस्थांचा कार्यभार जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये चाललेला आहे. आणि त्याला अनुसरून ही भिक्षा ही रोज या पादुका दौऱ्यामध्ये सकाळी 8 ते 12 या वेळेमध्ये ही भिक्षासाठी मंडळी बाहेर पडत असतात. कोरडं धान्याची भिक्षा या झोळीमध्ये स्वीकारली जाते. गहू, तांदूळ, डाळ आणि द्रव्य दक्षिणा ही भिक्षेमध्ये स्वीकारली जाते आणि त्याच्यातून जी भिक्षा जमा होते त्या भिक्षेतूनच दासनवमी उत्सव आणि वर्षभराची संपूर्ण व्यवस्था या भिक्षेतून चालत असते. या भिक्षेसाठी बाहेर पडत असताना मनाचे श्लोक, रघुपतींचा गजर करत ही सगळी मंडळी रस्त्याला जात असतात. गावागावामध्ये ज्या ठिकाणी पादुकांचं वास्तव्य असतं त्या ठिकाणचे कार्यकर्ते हा भिक्षेचा विभाग निश्चित करत असतात.
आणि ही भिक्षा याच्यातून संपन्न होत असते. समर्थांच्या कृपेनं ही भिक्षा एकत्र जमा होते आणि ही भिक्षा एकत्र करून ती सज्जनगडावरती पाठवली जाते आणि त्याच्यातून या भिक्षेतूनच हा सगळा कार्यभाग हा व्यवस्थितपणानं चाललेला असतो. साधारण 20 ते 25 रामदासी गळ्यामध्ये झोळ्या घालून रघुपतींचं भजन करत ही भिक्षा मागत असतात आणि या भिक्षेमध्ये कार्यकर्तेही तितक्याच श्रद्धेनं हे भिक्षेमध्ये सहभागी होत असतात. ही अनेक वर्षाची परंपरा आजही संस्थांना जपलेली आहे. या सांप्रदायिक भिक्षेचा विनियोग सज्जनगडावरती भक्तांच्या निःशुल्क अशा प्रकारच्या भोजन व्यवस्थेसाठी, निवास व्यवस्थेसाठी उपयोग केला जातो. सज्जनगडावरती हल्ली बरेच भाविकांची गर्दी ही दिवसेंदिवस वाढते आणि त्याच्यासाठी जेव्हा भक्तगण गडावरती येत असतात, समर्थांच्या समाधीचं दर्शन घेतात, राममूर्तींचं दर्शन घेत असतात आणि गडावरती येऊन निवास व्यवस्थेचाही लाभ अनेक भक्तगण घेत असतात. तर या सगळ्या येणाऱ्या भाविक भक्तांची निःशुल्क अशा प्रकारची व्यवस्था ही कशातून चालावी, तर ही सगळी भक्तगणांच्या आश्रयावरती चालत असते. आणि त्याच्यातला विशेषत्वाला भाग असा की या 2 महिन्याच्या भिक्षा दौऱ्यामध्ये जे काही धनद्रव्य जमा होतं, धनधान्य जमा होतं आणि त्या भिक्षेतूनच हा गडाचा संपूर्ण वर्षभराचा कार्यभार चाललेला असतो. सकाळी दुपारचं अन्नदान, अनेक भक्तगण त्याचा आनंद घेत असतात. संध्याकाळीही हे अन्नदान असतं. अशा वेगवेगळ्या सेवा प्रकारामध्ये या भिक्षेच्या माध्यमातून ही भक्तगणांना निःशुल्क अशा प्रकारची व्यवस्था पुरवणं हे संस्थांना शक्य होतं.